जो ये अपघात हुआ है रेलवे से, मैं उसकी मम्मी हूँ। मैं ये सोचती हूँ कि बच्चा सुबह जाता है तो शाम को आएगा, लेकिन डोंबिवली की स्थिति इतनी खराब है कि दीवा मुमरा के बीच में हम रोज सुनते थे दूसरों का, लेकिन मुझे नहीं पता था कि कभी मुझे भी मेरे बच्चे की यही खबर आएगी कि उसके बीच में ऐसा अपघात उसके साथ हुआ है। ये क्या कर रही है यहाँ रेलवे सरकार? रोज दिन पे दिन इतना इनका पैसा बढ़ता है, इनका सब कुछ बढ़ता है, तो क्या सुरक्षित बच्चों के घर, माँ बाप के घर नहीं आ सकते क्या बच्चे? क्यों उनके साथ ऐसे क्यों ऐसा करते हैं? और जब इनको पता है कि दीवा मुमरा के बीच में इतनी घटना हो रही है, तो इसके लिए क्यों नहीं ये लोग कर रहे? हर घर का एक माँ, एक बाप, एक बच्चा, उनके एक पति किसी का जा रहा है, क्यों रेलवे सोई हुई है? या यहाँ की जनता क्यों डोंबिवली की या दीवा मुमरा के बीच में घटनाएं जब रोज ही हो रही है, तो क्यों नहीं रेल्वे इसका वो करे की उपचार क्यों नहीं? माझा भाऊ रेल्वेच्या माहितीप्रमाणे जे की मला अजूनही संशयास्पद वाटतोय, कारण की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की माझा भाऊचा हात सटकला आणि तो दिवा आणि मुंब्र्याच्या खाडीत पडला। पण मला त्याच्यात संशय अशामुळे की माझा भावाकडून जो त्याची ऑफिसची बॅग होती, ज्याच्यात त्याचा लॅपटॉप होता, ज्याच्यात त्याचा आयडी कार्ड होता, त्याचे रेल्वे पासेस होते, सगळे मिसिंग आहेत। तर मला याच्यावर संशय आहे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे, ज्याच्यातनं माझे जसा एक भाऊ मी गमावलाय, अशी पुढे कुठलेही दुसरे भाऊ नाही गेले पाहिजेत। आणि डोंबिवली एक सांस्कृतिक शहर असल्यामुळे खूप जास्त अभ्यासू लोक याच्यात आहेत, ते सगळे मुंबईला कामासाठी जातात आणि अशा कंडिशनमध्ये प्रत्येक घरातलं एक भाऊ आणि बहीण जाऊ शकते। तर माझी हीच मागणी आहे की रेल्वेने व्यवस्थित त्यांचा भोगड हे आताचा जो भोगड कारभार चाललाय ते सगळं बंद झाला पाहिजे। एंड टू एंड सीसीटीव्ही कव्हरेजमध्ये जो त्यांचा प्रवासी त्याची कव्हरेज गेली पाहिजे आणि प्रत्येक स्टेशनला एक डॉक्टर असला पाहिजे, ज्याच्यामुळे अशी काही घटना घडली तर त्यांना उपचार भेटला पाहिजे वेळेवर। योगेश दुबे, ज्याच्यासोबत ही घटना घडली त्याचा मोठा भाऊ आहे आणि 2 वर्ष मी। माझा हा लहान भाऊ गेल्या 3 वर्षापासून रेल्वेने प्रवास करतोय। माझाही 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे फॉर रेल्वे ट्रॅव्हलिंग। सेंट्रलमध्ये डोंबिवलीवरून प्रवास करणं म्हणजे हा खूप मोठा चॅलेंजिंग जॉब आहे आमच्यासाठी आणि आमच्यासाठी प्रत्येक शिकलेल्या मुलांसाठी। डोंबिवलीमध्ये ट्रेन आली की एखाद्या वेळेला 2 ते 3 जणच फक्त चढू शकतात, एवढा भयानक परिस्थिती डोंबिवलीमध्ये निर्माण झाली आहे, ज्याच्यामुळे त्याचा हा रिझल्ट आहे की आज माझा भाऊ या प्रवासामुळे, याच डोंबिवली आणि रेल्वेचा प्रशासनामुळे तो आज आमच्यासोबत नाही, या प्रवासात त्याचा अपघात झालाय। हा कुठे ना कुठे रेल्वेचीच जबाबदारी आहे की का अशा प्रकारे डोंबिवलीमध्ये एवढा शिक्षित एज्युकेटेड सिटी म्हणतो आपण त्याला, एवढा सांस्कृतिक आणि कल्चरल सिटी म्हणतो आपण, इकडे एवढ्या लोकांचे इकडे मत जातात, तर एवढे लोक प्रवास करतायत, तरी या डोंबिवलीमध्ये लोकांसाठी एक सुरक्षित रेल्वेचा प्रवास का निर्माण झाला नाही अजून? परफेक्ट।